खरं जर पाहिलं तर फक्त आंबेडकरी चळवळीसाठी संविधान लिहिलं नाही, तर ते सर्व भारतीय जनतेसाठी लिहिलेले आहे. मग त्याच्यामध्ये सर्व 18 पगड जाती आलेले आहेत. तुमचा प्रश्न जो आहे तो खरोखर रास्त आहे, कारण फक्त आंदोलन करणारे जे असतात ते फक्त आंबेडकरी अनुयायीच असतात. मग बाकीचे काय करतात हा खरोखर मनाला भेदणारा प्रश्न आहे. काल 26 जानेवारी निमित्ताने आपलं गिरीश महाजन यांनी जे काही भाषणामध्ये म्हणजे भाषण भरपूर केलं, परंतु त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं नाव आहे की ज्यांनी राज्याची घटना लिहिली, भारताची घटना लिहिली, राज्यघटना लिहिली आणि त्या घटनेनुसार आपला भारत देशाचा सर्व कारभार चालू आहे. अंमलबजावणी 1949 पासून सुरू आहे. त्याची अंमलबजावणी होत असताना हे मंत्री असून म्हणजे मुख्य पदावर कुंभमेळ्याचे मंत्री आहेत आणि हे मुख्य पदावर असून त्यांनी भानावर राहायला पाहिजे होतं, कारण ते मंत्री आहेत, ते कारभार चालवत आहेत. तर आपल्या या जनतेनं त्यांच्याकडे पाहून काय उद्देश म्हणजे काय सफल करायचं आहे, तर त्यांनी भानावर राहून बाबासाहेबांचे जे काही आपल्यावर उपकार आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, हे जे संविधानिक मूल्य आहेत ते भारतीय संविधानामध्ये आहेत आणि भारतीय संविधानाचे राज्य म्हणजे सर्व निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि 26 जानेवारीला नेमकं त्यांनी हे नाव विसरलेत. ही कशी काय घोडचूक ते करू शकतात? ही जाणीवपूर्वक चूक केलेली आहे की जेणेकरून आंबेडकरी चळवळ ही त्यांना नेस्तनाबूत करायची आहे. संविधानाचे जे मूल्य आहेत ते त्यांना पायदळी तुडवायचे आहे. मी खरोखर त्या भीमवाहिनीचं म्हणजे आपले माधवीताई जाधव यांनी जे काही हा आवाज उठवलेला आहे त्या महिलेला आम्ही सगळ्या महिला आणि आपली सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना मी सॅल्यूट मारते, कारण त्यांनी जर आवाज उठवला नसता तर हे असंच आपल्याला दडपशाहीच्या वातावरणात आपल्याला राहावं लागलं असतं. वंचित बहुजन आघाडी ही आक्रमक आहे, कारण ती संविधानाचे पाईक आहेत. ते जर गिरीश महाजन यांना अट्रॉसिटीच्या कायद्याने जो गुन्हा आहे तो त्यांच्यावर नोंद झाला पाहिजे. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये रीतसर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. काल नाशिकमध्ये जो प्रकार घडला हे जाणीवपूर्वक घडलेला आहे. आमची रणरागिणी वाघिणी आमची ताई माधवी जाधव यांनी हा प्रकार समोर आल्यामुळं हा महाराष्ट्राला कळाला. या गिरीश महाजनांना सत्तेचा माज आलेला असल्यामुळं जाणीवपूर्वक यांनी आपल्या भाषणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. आपल्या भाषणाचं बाबासाहेबांचं नाव त्याने घ्यायला पाहिजे असतं. त्या अर्थी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमचा निषेध व्यक्त केलेला आहे. पण या गिरीश महाजनांना सत्तेचा माज आलेला आहे. आपण जर हे माज येत असेल, आपल्याला ज्या बाबासाहेबांमुळे आपण ज्या स्टेजवर भाषण द्यायची आपली लायकी आलेली आहे, आपण त्यांनाच विसरून आपण भाषणामध्ये आपल्या बाबासाहेबांचं नाव घेत नाही. यामुळे वंचित बहुजन आघाडीनं इथं त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. जिल्हाधिकारी साहेबांना व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो की आपण याच्यावर रीतसर कारवाई नाही केली तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.